चला तर मंडळी, असे चटपटीत, तिखट आणि कुरकुरीत केळीचे वेफर्स घरी बनवता आले तर विकतचे केळीचे वेफर्स खाण्याची गरजच पडणार नाही. बऱ्याच वेळेला विकतचे केळीचे वेफर्स किंवा जे काही आपण चिप्स खातो, ज्यामध्ये खूप जास्त फ्लेवर असतो, त्यामध्ये टेस्टिंग पावडरच वापरली जाते. परंतु घरच्या घरी आपण कोणतीही टेस्टिंग पावडर न वापरता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे कुरकुरीत केळीचे वेफर्स बनवणार आहोत. आणि जे तुम्ही कितीही दिवस स्टोअर करू शकता. अगदी महिनाभर जरी राहिले ना, तरी ते मऊ पडत नाहीत, सादळत नाहीत. आहे असे कुरकुरीत राहतात. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. साहित्य अगदी कमीत कमी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची आहेत ती केळी. कच्ची केळी घ्यायची. केळं अजिबातही दबता कामा नये. चांगलं कच्चं असलेलं केळं घ्या. त्यानंतर केळ्याचे वरचा भाग काढून टाकायचा आणि जे काही बटाट्याची साल काढायचं यंत्र आहे, त्या साहाय्याने व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची. केळं इतकं कडक असतं ना हे कच्चं, त्याची साल हाताने सहजासहजी निघत नाही किंवा निघाली तरी केळं तुटतं किंवा साल मधूनच तुटू शकते. त्यामुळे साल काढायच्या यंत्राने सहजपणे याची साल काढली जाते आणि जसं बटाट्याची साल काढतो त्या पद्धतीने काढा. खूप जास्त आतमध्ये रोवून काढू नका, जेणेकरून केळ निघणार नाही अशी काढा. फक्त साल आणि सालीचा आतला लेयर जो केळ्याला चिकटलेला असतो ना, तो फक्त आपल्याला साल काढून टाकायचा आहे. चला सगळी केळी याच पद्धतीने साल काढून घ्यायची. आता केळी साल काढत असताना ना सगळी केळी साल काढून होईपर्यंत पहिलं केळं, दुसरं केळं काळं पडतं. काळी केळी पडली ना तरी घाबरायची काहीच गरज नाही, कारण ही केळी काळी पडली तरी वेपर्स आपले काळे होत नाहीत. चला आता केळी छानपैकी साल काढून झालेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते आहे, इथं आपल्याला एक मिठाचं पाणी बनवायचं. हे मिठाचं पाणी आपल्याला वेपर्स तळताना वापरायचं आहे. ज्या वेळेला विकतचे आपण वेपर्स खातो ना, त्यावेळेला वरून मीठ टाकलेलं नसतं, त्यामध्ये आतमधूनच मीठ असतं आणि हे कसं हे आपल्याला समजत नाही. ही एक सिक्रेट टिप आहे. वेपर ज्यावेळेला आपण तळत असतो ना, त्यावेळेला हे मिठाचं पाणी वापरलं जातं. कसं ते मी पुढे तुम्हाला सांगेल. ह्या एका गोष्टीमुळे, ह्या एका टिपमुळे ना आपलं वेपर्स परफेक्ट असे विकतच्यासारखे होतात. चला आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते केळी खिसून घ्यायचं. केळी मी इथे एका ताटामध्ये खिसून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्येही खिसू शकता. परंतु ज्यावेळेला बाहेरचे वेपर्स बनवले जातात त्यांच्याकडे खूप मोठी कढई असते आणि खूप मोठी खिसणीसुद्धा असते, ज्याने हे केळी खिसले जातात. त्यावेळेला ते अगदी सहजपणे तेलामध्ये मोकळी वेपर्स तळू शकतात. परंतु आपल्या छोट्या कढईमध्ये घरी बनवतात तेवढे सुटसुटीत वेपर्स आपले खिसले जात नाहीत कढईमध्ये. त्यामुळे ताटामध्ये वेपर्स खिसून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तेलामध्ये एक एक करून सुटसुटीत असे हे वेपर्स सोडून घ्यायचे. फक्त सोडेपर्यंतच आपल्याला 2 मिनटं केळीचे वेपर्स वेगवेगळे ठेवायचे आहेत. त्यानंतर ते एकावर एक आले तरी चालेल, कारण अशा वेळेस ना केळी एकमेकाला चिकटतात. केळ्यामध्ये खूप जास्त स्टार्च असतो. जर तुम्ही एकावर एक हे वेपर्स टाकले, केळी टाकली ना, ते लगेच एकमेकांना चिटकून बसतात आणि त्यानंतर ते सुटसुटीत राहत नाहीत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एक एक वेपर सोडून घेतलाय आणि त्यानंतर यावरती सोडायचं आहे हे केलेलं मिठाचं पाणी. वेपर सोडल्यानंतर 1 मिनिटात लगेचच हे पाणी सोडायचं. कारण जोपर्यंत केळी शिजत नाहीत तेलामध्ये, छान कुरकुरीत होत नाहीत ना, त्या अगोदर हे पाणी सोडलं की पाणी पूर्ण केळामध्ये एकजीव असं होतं आणि संपूर्ण वेपरला खूप छान असा मिठाचा फ्लेवर भेटतो. आणि पाणी खूप जास्तही टाकायचं नाहीये. फक्त 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं. तुमची केळाची क्वांटिटी किती आहे, वेपर्सची क्वांटिटी किती आहे, त्यानुसार हे पाणी टाकायचं. आता मी हार्डली 7 ते 8 इथे मी केळीचे वेपर्स सोडून घेतलेत. त्यासाठी फक्त मी 1 चमचा पाणी टाकून घेतले. ज्यावेळेला वेपर जास्त सोडले जातील त्यावेळेला पाणी मी जास्त टाकणार आहे. चला याच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच तळून घेते. आता वेपर्स तळत असताना गॅस आवर्जून मीडियम टू लो ठेवायचा आहे. मीडियम टू लो फ्लेमवरती वेपर्स छान तळून घे. यामुळे वेपर आतमध्ये शिजला जातो आणि त्याचा रंगही खूप जास्त डार्क होत नाही. तळत असताना आपल्याला इथे आपण वरून त्याला छान मसाला वापरणार आहोत. त्यामुळे मी पांढरे शुभ्र असे तळते. जर तुम्हाला हे जर मिठाचे पिवळे वेपर्स करायचे असतील तर या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाका आणि हळद मिठाचं पाणी यामध्ये टाकायचं आणि वेपर्स तळत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कलर खूप जास्त डार्क होऊ द्यायचा नाही. त्यासाठी मीडियम फ्लेमवरती तळा, म्हणजे वेपर्स आतमध्ये व्यवस्थित पचले जातात, कुरकुरीत होतात आणि खूप डार्कही होत नाहीत. अगदी पांढरे शुभ्र असे हे तळले जातात. चला सगळे वेपर्स इथे माझे तळले गेलेत. तुम्ही बघू शकता अगदी प्रत्येक वेपर्स मोकळा सुटसुटीत असा राहिलाय. एकही वेपर्स एकमेकांना चिकटला नाहीये. आता यासाठी छान असा मसाला बनवून घेऊयात. सगळ्यात आधी 2 चमचे लाल तिखट, त्यावरती 1 चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते. मीठ आपण वेपर्सला अगोदरही टाकले, फक्त ह्या मसाल्याला मीठ असावं म्हणून मी या मसाल्यामध्ये मीठ एकजीव करून घेते. आता या सगळ्या चिप्सवरती हा मसाला छानपैकी आपण भुरभुरून घ्यायचा आहे, सगळा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला मिठाच्या चिप्स खायचे असतील तर यावेळेला यातून थोडे चिप्स तुम्ही काढून ठेवू शकता. मिठाचे चिप्स तुमचे तयार आहेत. पण इथे मी स्पायसी चटपटीत असे हे बनवते म्हणून आवर्जून मसाला टाकते.
तुम्ही हे स्पायसी वेपर जर उपवाससाठी बनवणार असाल तर चाट मसाला नाही टाकला तरी चालेल. त्यामुळे फक्त लाल तिखट आणि थोडंसं मीठ एकजीव करा आणि लगेच यावरती भुरभुरून घ्या. सगळा मसाला छानपैकी यावरती टाकून घ्यायचा. तुम्हाला तिखट किती कमी जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही लाल तिखट वापरू शकता. मी छान मसालेदार असे हे वेपर्स केले, इतके भारी लागतात ना. हे वेपर्स खाल्ल्यानंतर कुणाला वाटणारच नाही की तुम्ही हे केळ्याचे वेपर्स घरी बनवलेत. अगदी विकतच्या वेपर्सला सुद्धा मागे सारतील एवढे टेस्टी होतात. आणि बाहेरचे वेपर्स आपल्याला माहिती नसतं कोणत्या तेलामध्ये तळले जातात, कशा पद्धतीने तळले जातात. परंतु आपण घरी अगदी हायजेनिक पद्धतीने घरचं आपल्या माहिती असलेलं तेल वापरून, आपलं रेग्युलर तेल वापरून हे चांगल्या पद्धतीने घरी करू शकतो. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे केळीचे वेपर्स नक्की करून बघा. एक वेपर मी तुम्हाला तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल हे किती कुरकुरीत झालेत. अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे होतात. महिनाभर जरी तुम्ही हे साठवून ठेवले तरी हे मऊ पडत नाहीत. त्यामुळे कधी उपवास असेल तर तुम्ही 2-3 दिवस आधी आरामात करून ठेवू शकता. डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. मुलांना बाहेरचे विकतचे पॅकेट फूड खायला घालण्यापेक्षा, प्रिझर्व्हेटिव्ह फूड खायला घालण्यापेक्षा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे केळ्याचे चिप्स आवर्जून बनवू शकता. चला, कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.